चला, सर्वात पहिल्यांदा मी केंद्र सरकारचे आभार मानतो की आमच्या मागणीला प्रतिसाद देत केंद्र सरकारने कांद्यावरची 20% एक्सपोर्ट ड्यूटी जी लावली होती ती काल रद्द केलेली आहे। त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्रातला कांदा उत्पादक शेतकरी आणि विशेषतः नाशिक, नगर, पुणे हे जे आता आपलं कांद्याचं हब आहे या भागातला जो शेतकरी आहे आणि अर्थातच तद्वत व्यापारी आहे या सगळ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे आणि म्हणून ही मागणी केंद्र सरकारने मान्य केल्याबद्दल माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आमचे कॉमर्स मिनिस्टर आणि या समितीचे अध्यक्ष अमित शहा यांचे मी मनापासून आभार मानतो आणि यापुढेही कांदा उत्पादक शेतकऱ्याला ज्या ज्या प्रकारे मदत करता येईल ती मदत राज्य सरकार करतच राहील। आज मी त्र्यंबकेश्वरला जाऊन त्या ठिकाणी दर्शन देखील घेतलेलं आहे, पाहणी केली आहे, कुशावर्त तीर्थाची पाहणी केलेली आहे आणि त्र्यंबकेश्वरचा एक विकास आराखडा ज्याला अलीकडच्या भाषेत कॉरिडॉर म्हणतात तो आराखडा प्रशासनाने तयार केला। त्याचं प्रेझेंटेशन मी घेतलेलं आहे। सन्माननीय दोन्ही मंत्री महोदय आणि आमदार देखील त्याला उपस्थित होते। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकचा विकास आपण करतो तसाच त्र्यंबकेश्वरचाही विकास झाला पाहिजे, कारण त्र्यंबकेश्वर हे आपल्या ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रमुख ज्योतिर्लिंग आहे आणि देशभरातनं लोक त्या ठिकाणी येतात आणि म्हणून जवळपास 1100 कोटी रुपयाचा एक आराखडा तिथला तयार केलेला आहे। त्याचे 2 टप्पे आम्ही करतो। पहिला टप्पा जो सिंहस्थापर्यंत आपल्याला पूर्ण करता येईल आणि दुसरा टप्पा जो आहे ज्याच्यामध्ये त्याच्यानंतरही काही कामं होतील। याच्यामध्ये दर्शनाकरता कॉरिडॉर तयार करणं असेल, पार्किंगची व्यवस्था असेल, त्या ठिकाणी शौचालयांची व्यवस्था असेल, आपले जे तिथले वेगवेगळे कुंड आहेत म्हणजे कुशावर्त एक आहेच पण अजून काही कुंड आहेत, या सगळ्या कुंडांचं रेस्टोरेशन, तिथल्या काही प्रमुख जी मंदिर आहेत त्याचं रेस्टोरेशन आणि ASIच्या मदतीनं प्रत्यक्ष जे मंदिर आहे त्याच्यामध्येही खूप रेस्टोरेशनची गरज नाही पण जी काही आवश्यकता आहे आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी या तयार करणं, यासोबत त्याचा एक भाग म्हणून आपल्याला माहिती आहे की मागे ब्रह्मगिरी आहे आणि हा सगळा परिसर अतिशय सुंदर आहे। त्यामुळे या ठिकाणी नॅचरल ट्रेल्स तयार करायच्या अशा प्रकारचा देखील प्रयत्न या आराखड्याच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। मी प्रशासनाला सांगितलेलं आहे की त्यांनी पुढच्या तयारीला लागावं। लवकरच आम्ही हा प्रस्ताव हाय पॉवर कमिटी आणि मग त्याच्यानंतर मुख्यमंत्री कमिटीकडे नेऊ आणि त्याला मान्यता देऊ। नाशिकमधली देखील जी कामं आहेत त्यालाही आम्ही मान्यता दिलेली आहे। जवळपास मला असं वाटतं 15 पूल, किती पूल आहेत? 11 पूल आपण त्या ठिकाणी बांधतो। रस्त्याचं एक मोठं जाळं आपण तयार करतो आहोत। आपला जो काही ज्या ठिकाणी खरं म्हणजे आपलं साधुग्राम तयार होतं ती सगळी जागा आपण ॲक्वायर करतो, त्याचाही विकास आपण करतो आहोत। घाटांमध्ये नवीन सोयी सुविधा करतो आणि काही घाट देखील वाढवतो आणि सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी STPचं जाळं तयार करून पाणी शुद्ध राहिलं पाहिजे या दृष्टीनं
एक आराखडा तयार केलाय आणि कुठल्याही परिस्थितीत सिंहस्थाच्या आधी त्याचं काम पूर्ण करायचं असं एक अँबिशियस अशा प्रकारचा प्लॅन हा आपण तयार केलेला आहे. एकूणच जर आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात या सगळ्या कामाला निधी लागणार आहे. पण आम्ही राज्य सरकार म्हणून मी असेल, आमचे शिंदे साहेब असतील किंवा अजितदादा असतील, आम्ही तिघांनी हा निर्णय घेतलाय की याला कुठल्याही निधीची कमतरता पडू द्यायची नाही. त्यामुळे त्याला आवश्यक तो सगळा निधी हा आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. सगळ्यात वॉरफुटिंगवर एक विषय जो येतोय तो म्हणजे गोदावरीच्या प्रदूषणाचा. कारण शहरातलं सिवेजचं जे पाणी आहे ते थेट गोदावरीत जात आहे. त्या अनुषंगानं खूप महत्वाचं म्हणूनच सगळ्यात पहिल्यांदा तेच काम हातामध्ये घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये RFQ ऑलरेडी झालेला आहे. आता त्याचा RFP प्रकाशित होतोय आणि कुठल्याही परिस्थितीत पुढच्या महिन्यात हे काम सुरूच झालं पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. ज्याच्यामुळे मध्ये केवळ आपण जे पाणी कॅप्चर करतोय तेच नाही तर 24 नाल्यांचं पाणी देखील कॅप्चर करून तेही STP पर्यंत नेण्याचा प्लॅन आपण तयार केलेला आहे. त्यामुळे एकूणच एक समग्र अशा प्रकारचा प्लॅन आपण तयार केलेला आहे. जवळपास त्यालाच आपल्याला 1200 कोटी रुपये लागणार आहे. त्र्यंबकच्या साधू महंतांनी मागणी केली की उत्तर प्रदेशप्रमाणे तुम्हीच पूर्ण जबाबदारी घ्या. माझी जबाबदारी आहेच, मुख्यमंत्र्याची जबाबदारी असतेच. पण आपण आता उत्तर प्रदेशने ज्या प्रकारे या कुंभमेळ्याचा कायदा तयार केला आणि मेला प्राधिकरण तयार केलं त्याच धर्तीवर आपलाही कायदा आपण तयार करतो आहोत आणि आपणही मेला प्राधिकरण तयार करून याला कायदेशीर पूर्ण चौकट आता देतो. आपण त्र्यंबकेश्वरला गेलं, कुशवर्धनची पाहणी केली, तिथलं पाणी बघून आपणही जरा खेद व्यक्त केला. काय सुधारणा करणार? त्या संदर्भात मागच्याच काळामध्ये मी काही वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर्सला पाठवलं होतं. त्यांनी आम्हाला सोल्युशन दिलेलं आहे आणि जे काही सोल्युशन त्यांनी दिलंय त्याच्यावर आम्ही आता लगेच निर्णय करतो. त्यांचा असा दावा आहे की ते हे पाणी स्वच्छ करू शकतात. त्यामुळे ते सोल्युशन जे त्यातलं बेस्ट असेल, एक्सपर्ट सांगतील ते आम्ही सोल्युशन स्वीकारून तात्काळ त्याच्यावर कारवाई करणार आहोत. ते खरं आहे, योग्य आहे ते. कारण त्र्यंबकेश्वर आणि नाशिक दोन्ही ठिकाणी हा कुंभमेळा होतो. आपण नाशिक याकरता म्हणतो की नाशिक लोकांना अधिक माहिती आहे, पण त्र्यंबकेश्वरचं महत्व हे अनन्यसाधारण आहे. नाशिकचंही आहे पण त्र्यंबकेश्वरचं अनन्यसाधारण महत्व आहे. कारण ब्रह्मा, विष्णू, महेश तिघही एकत्रित असलेलं जे शिवलिंग आहे ते त्र्यंबकेश्वरला आहे. म्हणून आपल्या संपूर्ण आध्यात्मिक व्यवस्थेमध्ये त्र्यंबकेश्वरचं दर्जा फार वरचा आहे आणि म्हणून जरूर त्याला जी काही त्यांनी मागणी केली आहे ती आम्ही मान्य करू. आज तो अंदाज आपल्याला करता येत नाही. कारण आता प्रयागराजला जेव्हा आम्ही आमची टीम पाठवली होती त्यावेळेस त्यांनी देखील सांगितलं की त्यांनी वाढीव अंदाज पकडला होता, त्याच्याही 3 पट लोक आले. त्यामुळे आता एकदा थोडा सगळ्या गोष्टींची तयारी झाल्यानंतर त्याचा अंदाज आपण निश्चितपणे घेऊ. आता तुम्हाला ते सांगू नाही, प्राधिकरण तिथल्याही प्राधिकरणात साधू महंत नाहीये. हे अगदी स्पष्टपणे प्रशासकीय प्राधिकरण आहे. कारण तुम्ही जर प्रोफेशनली कुंभमेळा मॅनेज केला नाही आणि जर दुप्पट तिप्पट गर्दी आली तर इथे अडचणी होऊ शकतात. त्यामुळे हे प्राधिकरण हे मॅनेजमेंटचं प्राधिकरण आहे, हे अध्यात्माचं नाहीये. अध्यात्माची बाजू हे साधू संत सांभाळतील, पण प्रशासनाची बाजू, मॅनेजमेंटची बाजू, व्यवस्थापनाची बाजू आणि व्यवस्थेची बाजू हे मेळा प्राधिकरण सांभाळेल. आज मैं सबसे पहले भारत सरकार का आभार व्यक्त करता हूं कि भारत सरकार ने महाराष्ट्र सरकार की जो मांग थी प्याज के ऊपर जो 20% एक्सपोर्ट ड्यूटी लगाई थी उसको कल ही भारत सरकार ने वापस लिया है. इसके कारण हमारे प्याज के जो किसान हैं उनको उसका बहुत फायदा होगा. इसलिए मैं केंद्र सरकार का बहुत आभार व्यक्त करता हूं. हम सभी लोग जानते हैं कि 2027 में महाराष्ट्र के नासिक और त्र्यंबकेश्वर में सिंहस्थ महाकुंभ का आयोजन होगा. इस आयोजन की दृष्टि से हम लोग लगातार बैठकें कर रहे हैं. नासिक में क्या करने की आवश्यकता है इसका एक मास्टर प्लान हमने तैयार किया था जिसको हमने पिछले ही समय मान्यता दी है. उसके काम भी हम चालू कर रहे हैं जिसमें बड़े पैमाने पर
यहाँ पर पानी साफ हो, इस दृष्टि से एसटीपी की व्यवस्था हो, रास्तों की व्यवस्था हो, ब्रिजेस की व्यवस्था हो, साधुग्राम की जो जगह है उसको अधिग्रहित करके वहां पर सारी व्यवस्थाएं खड़ी करनी हो, ये सारी व्यवस्थाएं हम लोग कर रहे हैं। साथ साथ त्र्यंबकेश्वर में भी, क्योंकि हम जानते हैं त्र्यंबकेश्वर ये हमारा एक बहुत महत्वपूर्ण ज्योतिर्लिंग है और ज्योतिर्लिंगों में भी इसकी जो इसका स्थान है वो बहुत ऊंचा माना जाता है। इसलिए त्र्यंबकेश्वर के विकास का भी हम लोगों ने प्रावधान किया है। 1100 करोड़ रुपए का इसका प्लान हमने तैयार किया है, जिसमें वहां के अलग अलग कुंडों का भी विकास होगा, वहां पर नदी का भी विकास होगा, वहां पर बाकी भी लोग दर्शन के लिए आते हैं तो उसके लिए सारी व्यवस्थाएं हम लोग खड़ी करेंगे और हर प्रकार की व्यवस्थाओं को वहां पर कायम करने का निर्णय हमने लिया हुआ है। और इस काम को हम लोग 2 हिस्सों में बांटेंगे। एक जो 2027 तक हमको कंप्लीट करना है और दूसरा हिस्सा 2028-29 तक कंप्लीट होगा। तो इस दृष्टि से ये सारे प्लान्स को हमने तैयार किया है। हम लोग ये मानते हैं कि जिस प्रकार से प्रयागराज में जो प्लानिंग हुआ था उससे ज्यादा लोग वहां पर आए, वैसे ही अपेक्षित है कि यहाँ पर भी ज्यादा लोग आएंगे। इसलिए हम लोगों ने अब यहाँ पर मेला प्राधिकरण का कानून बनाने का तय किया है। वो कानून जल्दी हम लोग अगर संभव होगा तो इसी असेंबली में हम लोग उसको लाना चाह रहे हैं या फिर उसके बाद हम लोग उसको करेंगे, ताकि प्रशासन की दृष्टि से सारे अधिकार मेला प्राधिकरण को हो और मेला प्राधिकरण इस कुंभ मेले को ठीक से आयोजित कर पाए।